मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. घरच्या मोरच्या पडवीतच जयशानं दुकान टाकलं. 4-5 फळ्या आणल्या, झकासपैकी कपाट बनवलं. सातारला जाऊन माल आणला. तेलासाठी 2 मोकळं डबं आणलं. ठक्षाकडनं व्यवस्थित कापून घेतलं. बिडी, काढी, तेल, गूळ, मीठ, डाळ, रोजच्या गरजेच्या वस्तू ठेवल्या. देवाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी सिगरेट, उदबत्ती, पोरासनी गोळ्या, जमल तेवढं सामान ठेवलं. काळभैरवाच्या पुजाऱ्याला बोलवून उद्घाटन केलं. पेढं वाटलं. जयशानं देवाला हात जोडला. देवा, दुकान चांगलं चालू दे. मोरच्या जत्रेला आरसा घालतो तुला. किती वेळ लागतोय दुकानाची जाहिरात व्हायला? माणसं याची, एखादी बिडी मागून घ्यायची, गप्पा मारत तिथंच बसायची. जयसिंगानं चांगलं केलं. हो हो, दुकान बी राजच झालं. केवढा तकाटा वाचला बघा माणसाचा. आता माझच बघा, बायकोचा बेस्तरवार. हिथं दुकान हाय म्हणून साबुदाणा लगेच मिळाला. गावाला गेलो असतो तर बायकोला फराळाला दुपारच उजाडली असती. खराय खराय. एक म्हातारी आली, बसत उठत. बाळा तपकीर हाय का र? नाही आजी. आरा, समद ठेवलंस तपकीर नाही वय ठेवायचीच तेवढी. तुमच्याशिवाय कोण हाय गिऱ्हाईक तिला? तरी बी ठेव बाबा, मला आता बसली जागा उठना झाल्या. तेवढ्यात जयसिंगाची आई बाहेर आली. आता गधोडा, तायसाब तुम्ही व कवा आलासा? ही काय आत्ताच येतीया? पुरगी हाय नव चांगली? वय वय. आयबाप गेलं, आता आपणच सांभाळायची. आणली या इकडंच तिला बी. बरं झालं. तिला बी बापाची आय म्हणजे आय परा जवळची. शिकली या वाटतं. वय वय, 7वी पास हाय. तिकडं सातारलाच होती नव. बरं झालं. बसा, चहा करती. आता चहा कशाला? हवं बसावं. तुम्ही जुन्या पाहुण्यांपैकी आमच्या. असून काय करतीस बाया? वळख धरली तर हाय, नाही तर काय, काळ्या कुत्र्याचं पाय. वय की. अरे जयसिंगा, ह्या दुर्पा आजी. पोरगा त्यांचा वारला मधी, कुठं मशीन मध्ये अडकला. एकट्याच असत्या ती वह्या. ह्या आता पावतर तकडच होत्या. हाताशी आल्याता. देवाची जमीन हाय ह्यांच्याकडं. पॉर गेलं, सून बाळातपणातच गेली होती. जेवणाचं कसं करता आजीबाई? नात हाय नव, समद करती. तपकीर कुठं मिळेल आता म्हणायची. बसा, आत्ता आणतो. आय ग, जरा ध्यान ठेव गिऱ्हाईकावर. पळाला जयशा. तिथलीच एका पोराची सायकल घेऊन पळाला. 15 मिनिटात माघारी. म्हातारी वाटच बघत होती. मॅक्सी घातलेली एक गोरी पान पोरगी जवळ उभी होती. आजीबाई, ही घ्या तपकीर. कुठनं आणलीस बाया? वरण्यासनं. देवा देवा देवा, काय म्हणायचं ह्या कर्माला तुझ्या? ही बघ माझी नात, हाय का नाही नटी? चितार हाय चितार. लय काळजी करते माझी. जरा टायम लागला तर भिडली माग. बरं झालं तपकीर आणलीस त्या. नात म्हातारी माग निघून गेली तरी ती जयशाच्या टकुऱ्यात चिकटून बसली. गल्ल्यातलं पैसं मोजत त्यानं आईला विचारलं. अगं, नाव काय ग हिचं? कुणाचं? त्या नातीचं, म्हातारीच्या. काय की दोडा? काय र? काय नाही, मला वाटलं तुला माहिती असेल. इचरीन सांची जाऊन. मुद्दाम नका, नाहीतरी म्हातारी येत्याच तपकिरीला 2 दिवसानं. सर्जा आला, पडवीत बसला. जयशा न बघितल्यागत करून दाट टोकरायला लागला. सर्जाला कसं बोलावं कळना. तेवढ्यात जयशाच कडाडला. निवांत येऊन बसायला ही पडवी म्हणजे चावडे मोरचा पार नव्ह. नाही, जरा काम होतं. काय काम? दुकान बाकी फैना घातलं. कामाचं बोल. गायच्या पुढे पाहिजेल होती, नाही शिल्लक. चिपवून कर दे. कसलीच नाही, ती काय दिसतीया. इकल्याला माल हाय, उठा आता. दुसऱ्या गिऱ्हाईकाची पंचायत नक. पळा, वळून काय बघताय? पळा हितनं. 15 दिवसात जयसिंगानं दुकानावरती पाटी लावली. कमल किराणा भांडार.
आईनं वळकायचंय ती वळाकलं. तिनं हसतच कोपर खळी मारली. चांगीनंतर ही गंगी गाठलीच वैर. कुठली? मग कुणाच्या नावानं लावल्यास पाटी? वाच तू. मला कुठं वाचायला येतंय. कमल किराणा भांडार. म्हातारीची नात एवढी आवडली म्हणकी. आवडून काय ग करतेस? लग्नाचा लागायला पाहिजेल. सरळ मागणी घाल. छे, म्हातारी तपकिरीची डबी कोंबल माझ्या नाकात. काहीतरीच असतंय तुझं. तू मनावर घेणार असशील तर बघ, ती सवताहून काय करणार नाही. दिवाळी पावतर घातल्याला भांडवल काढून दाव, मग त्या कमळी संग तुला बी पिवळा करती बघ. जयशाला वाटलं आईच्या रूपानं साक्षात जगदंबाच बोलली. मनोमन तो सुखावला. दूरवर नजर फेकत भविष्याची स्वप्न रंगवायला लागला. सलग आठवडा माणूस पावसानं हैराण झालं होतं. सारखीच रिपरिप चालू होती. उघडायचं काय चिन्हच दिसत नव्हतं. घर भी मातीची, सरकारनं डझनानं बांधलेली. घर किती चांगलं उभं राहतं या, ह्या परास गाळा किती सुटतो ह्याचाच कंत्राटदाराला विचार. पाणी भीतीतनं आत येईल नाहीतर काय होईल, कुणाला काय बोलायचं. फुकट मिळाले त्यावरती समाधान मानायचं. कधी नव्हतं चकचकीत ऊन पडलं. 12 वाजस्तवर सारं सुकलं. माणसं झालीच देवळा मोरच्या पारावर गोळ्या. बुवा, ठक्षा, गुंडा नाना, बाबू, बाळू एका चढ एक खुलून बोलायला लागला. बुवा, बघा जकास ऊन पडलं या. जायचं का शिकारीला? जाऊया की, आपल्याला काय. लयदीत झाला ससा खाल्ल्याला नाही. माझी तर कंबरच धरली या. घोरपडी गावतील माळाला, डोंगराला. काय गावल ती गावल, जाऊया. अरे ठक्षा, तो बाबू कुठाय र? ही काय हाय? अरे बाबू, कारवानी कुत्री घे. आणि तुमचा गबरू कुठं पूजेला बसवतायचा व्हय? छे, त्याला बी घेतो की. कुत्र्यांशिवाय शिकार हाय व्हय? डवऱ्यांचा लाडका नाद मजी शिकार. मासा असू, ससा असू, घोरपड असू, सायाळ असू, एकदा दिसल्यावर जित्त सोडायचं नाही. 4 कुत्रे आणि 4 जाळी ज्याच्याकडं असतील तो सुखी माणूस. कुणी बी अशा जागी आपली पुरगी हसत हसत देणार. उपाशी मारायचं भ्यान हाय. हिरवाट फुटल्यालं. उन्हाळ्यात भाजक्या रताळागत दिसणारा डोंगूर आता हिरव्यात तंबाट्यागत दिसत होता. कवळं ऊन, त्यात कवळं पोपटी गवत. गुरबी एका चालीत चरत असल्याली. वड्या वगळीनं हिरवाट फुटल्यानं सशांची तर मज्जा झालेली. हराळीच्या कवळ्या काड्या लुटू लुटू पळत चुटू चुटू खाया भाद्दर सरावल्याली. उन्हाळ्यात पोटाची उपासमार, पावसाळ्यात मज्जा. 2 महिनं झालं पावसाचा धोशा काय संपत नाही. 10 गावांची गुरं चरत्याती तरी गावात हाय तेवढं हायच. तान्ह्या पोराला पाय फुटल्यागत माळाला पालवी फुटल्याली. ईत पिकं आल्याली. बांधावरती गवत जीव धरून उगावल्याली. आपापल्या कुत्र्यासनी दोऱ्या लावून डवरी निघाली तर शिकारीला. प्रत्येक कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नाहीतर कंडा. बारीक अंगलटीची देखणी चुणचुणीत कुत्री, उभ्या कानाची. लहानपणापासनं मेकला बांधून बांधून चावरी केलेली. जवा बघावं तवा त्याचं दात हुळहुळत असायचं. सावज दिसतंय कवा आणि चाबालतुय कवा. कुत्र्यावाणीच मालक बी. उभ्या डोंगरावरला खडान खडा साठवल्याला. कुंच्या वळणात सस, कुठं घोरपडी, कुठं सायाळी, समद पाठ. कोल्हा लांडगा कवा तरी आदनं मधनं पाठ दाखवायचा. खोकडं रगड. पर खायाची चीज नसल्यानं डवरी काय त्याच्या मागं लागायची नाही ती. भरीव काठी, लोखंडी सळ्या, कुऱ्हाडी नाचवीत, तावातावानं गड्यांनी डोंगर जवळ केला. बुवा म्हणला, बसा जरा, बिडी वाढा, तंबाखू खावा. कसं जायचं ते तुम्हाला सांगतो म्या. ठक्षा, तुझं ते बांड कुत्र मुस्क घालून गप कर जरा. आय घाल सारखं बोंबलत असतंय. चावलबाज हाय. कशाचं चावलबाज? लेका चावल लागायच्या आत बाजा करतय. बाळबा, आपण दोघं हिकडच्या पाय वाटन त्या वगळा पावतर जायचं. बाबूराव, तुम्ही तुमचा वाघ घेऊन ह्या गुंडासकट मोरच्या सुळक्या पावतर थेट चावल घेत याचं. खाली वगळाटात लय हिरवाट फुटलंय. तवा बाबून ठक्षा खालनं 2 कुत्री घेऊन शिरत्याली. ससा उठला की नुसती शिळ हाणायची. आम्ही काय वळकायचंय ती वळकू. आलं नव्ह ध्यानात? दर टायमाला काय सांगायचं असतं. हयात गेल्या आपली शिकारीत.
लेका खाताड कुणाचं पडले ती घ्या की, पुन्हा ऐन टायमाला गडबड होयाची नुसती. निघाली तर सारी आखून दिलेल्या रेघतनं चालल्या वाणी, नजर नागावाणी, डोळं गहारी वाणी, अंगात बेंद्राच्या बैलाचा उत्साह फुसांडत असल्याला. गवताची काडीन काडी, करवांदाची जाळी बघत गडी चालल्यालं. ऊन वाढत चाललं, पर डोंगरी वारा घोंगावत आला तसंच चकार फिरल्यावाणी मन फुलारली. एकाएकी शिट्टी वाजली. अरे पळ 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 पळ, हे धर 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 धर, गडबड वाढली. ससा कान ताटून निब्बार धावत सुटल्याला. कुत्र्यासनी दिसायचा अवकाश. लागली तर माग. एवढी हुशार कुत्री, पण तिला सशानं चकवा. खाली खळग्यात उतारल्यागत करून तिथंच झुडपात दडला. कुत्र्यामाग डवरी पळालं तर लांब वगळा वगळ्यानं खाली. वर डोंगराच्या पायथ्याला कुणीतरी वराडलं. लेका ससा पळाला, पळाला. कुत्र्यासनी हिसक देऊन उलट वळवस्तवर ससा अर्धा डागर चढला होता. बेहाय पळताना लांबनं दिसत होता. कोण र बोंबालला त्यो? पोताडा महाद्या, दुसरा आणि कोण? महाद्या नव्ह, महुण्या, त्योच त्यो. डवरी जवळ आल्यावरती घडशाचा महुण्या हसायला लागला. निव्वळ खुळचाड तुम्ही. 7 कुत्र्याने 2 पायाचं 5 वाघ मिळून 12 जण आलायसा. लेकानू इदभर उच्चीचा ससा घावना व्हय तुम्हाला? काय बुवा, बालाजी की हरे राम घेताय गुटका? वा 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 वा. कशाला कोण लागते त्याच्या नादाला? कुत्रे घेऊन सारे डोंगराच्या मावळत्या बाजूकडं झुकली. बाबू म्हणाला, हे बघा, डोंगराकडं ससा वळला तर तुमच्या आमच्या बापाला बी घावायचा नाही. त्याला वळवायचा डोंगराकडं न खाली सपाटीला. भला वगळाटातनं वावराकडं वळला तरी चालेल. कुठं पिकं मोठी आहे ती. कुत्री सपाटीला ताणून पार चिंध्या करत्याली. निघाली वालपाटत. मधीच थांबली. आडुशाला गेली. ठक्षानं साऱ्यासनी एक एक बिडी दिली. धूर काढून समद गडी तादर झालं. निघालं भराट्यावर. बुवा पान खाऊन थुकून म्हणला, शिकार गावल्याशिवाय आता माघारी वळायचं नाही. आयला एवढ्या मोठ्या डोंगराच्या आडुशाला ससा गावत नाही मजी काय? तिरसाटल्यागत सारीच सस हुडकत फिरत होती. कुत्र्याच्या पाऊलावरती पाऊल टाकून दमत होती. भुकाबी जाम लागल्या होत्या. जवळ काय खाण्यासारखं काय नव्हतं. कुठं हुमरं फिमरं दिसत्यात का ते बघत होती. वगाटातनं पाणी खाळ खाळ वाहत असल्यालं. वरनं डोंगरावरनं धार वाहत येत होती. तसल्या गायत बी ठक्षानं 4 खेकडं धरलं. तिथंच पाचोळ्यात भाजून 2-3 खाल्लं. वाहतं पाणी पिऊन पळायला मोकळं. वगळाट वलंडायच्या नादात बाळू चिखलात घसारला. राब दिशा आपटला. कशी तरी कापडं खंगून निघाला परत. एकाएकी पावसाची चिपळी आली. वाऱ्या उंडारणाऱ्या वासरागत नाचून बघता बघता गप्प झाली. पुन्हा टळटळीत ऊन पडलं. सोनं हातारल्या वाणी. माळानं दुसऱ्या डोंगराकडं बाबू झेपावला होता. त्याच्या मागं ठक्षा बुवा पळत होता. कुत्री आता मोकळी सोडली होती. देवाचा डोंगूर आता माग पडला होता. एकाएकी कुत्री भन्नाट सुटली. लढाईवाल्या इमानागत एका माग एक. लेका, ते बघा कुत्री पळत्या ती. घोरपड हाय, बुवा वराडलं. दांडगी घोरपड. तिच्या माग 3 कुत्री फरकाट मारी तिथभर मान उचलीत. सावट डोळं हलवीत घोरपड धावत असल्याली. जात खाऊन माजल्याली तरी बी जीवाच्या भ्यानं पळतीया. दांडग्या बिळात घोरपड शिरली. कुत्री तुटून पडली. 4-5 जण भिडली. बुवा बहिरुबा पावला म्हणायचा आजच्याला. हातात शिकार येत नाही तवर काय खरं नव्हं. कुत्र्यांनी बीळ उकरून मोठं केलं. बुवा वराडला, वडा माग कुत्र्यासने, वडा. हा ठक्षा, ते खाताड घी आणि उकरत्य. अंगात ईर शिरल्यावाणी जो तो उकरत होता. बीळ मोकळं झालं तसा बुवानं काठी खुपसून अंदाज घेतला. काठी काय मोहरत सरकत नव्हती. हाय का बीळ लांब हाय. वाकड मानी जात. गुंडाना ना कुराड हाय नव्ह तुझ्याजवळ. जा लांब लचक छकाटा काढून आण. पळ. अरे ये बाळबा, इकडं य. ह्या हिथं 3 फुटावरती टेवा घे. बाळबानं लगेच घेतलं खाताड. बीळ कुणीकडं गेलं ह्याचा अंदाज घेत 3 फुटावरती मध्येच टेवा घेतला. पहिल्या बिळाजवळ कुत्री धडपडत होती. गुंडानानं छकाटा आणला. बुवानं चाकून त्याला अनकुचीदार कोची केली. घातला छकाटा.
टोकाला काहीतरी मौसार लागलं. हाय हाय, घोरपड हाय. लेका नीट सावध खूपच. घोरपडीच्या बिळात हमखास नागबी असतो या. असला तरी घोरपड आधी बाहेर पडती. थांब, लय ढुसलू नगस. ठक्षा ही कुत्र घेऊन तिथं उभा राहा. बाबू, ही काठी असू दे तुझ्या हातात. गुंडा, ती दोन्ही कुत्री घेऊन ह्या डाव्या अंगाला थांब. अरे ती कुऱ्हाड कुठाय? हाण माझ्याकडं. बाळासाहेब, डोसा आता. हा, डोसा. आत मऊ लागत होतं. काठीच्या टोकाला जाणवत होतं. आईला तुझ्या ये की ग बाहेर. कशीची काटली या बघा, तानाजीच्या घोरपडीची मावशीच दिसत्या जणू. बाळू ढोसता ढोसता मधीच थांबला. लेंगावर खवस्तवर सळाळत नाग बाहेर. रेचल्यानं खवायला होता. ढिस ढिस करत त्यानं फणी आपटली. मारली उडी बाळूनं. नाही म्हणलं तरी साऱ्यासने हापकीच बसली. गुंडाला दम निघतोय व्हय. भरीव कळकाची काठी त्यानं घातली फिरवून. धूड दिलं वगळाटात फेकून. जाऊ द्या मरू द्या. माळाला कवान कवान नडला असता. काय बाबाचं घोरपडीचा नाता असल देव जाण. बाळूनं ढोसून ढोसून घोरपड बेजार केली. आलीच जात फरफटत बाहेर. 7 कुत्र्यांपुढं टिकाव लागतोय व्हय तिचा. पार जीवाचा लोळा गोळा केला तरी बी जात जित्ती. मुंडक्यावरती धोंडा घातल्याशिवाय मरत्या व्हय. तिचीच शेपटी तिच्या मानत अडकिवली आणि टाकली पिशवीत. सारी खुश होऊन निघाली. 2 महिने होतील घोरपड खाऊन. वय की माग त्या जानूबाईच्या टेकाला मारली होती नव का? औषधी मटण. वाताला डॉक्टर झक मारतोय. सांध तर एका रात्री दुखायचंच राहत्या ती. असलं चिवाट असतंय मटण तिचं. गप्पा मारत मारत सगळी निघाली. ठक्षानं गोष्ट लावली. आमचा बा लय शिकारी. महिन्यातनं 4 घोरपडी तरी आणायचा धरून. एकदा त्या आकाराम पाटलाच्या आल्याला पाणी पाजत होता. पाणी तालीत शिरलं. बिळात घुसलं तशी पडली की घोरपाड बाहेर. लय दिसांची जुनाट, मगरी वाणी. 4 झेपत बापानं धरली. आवारतीया व्हय. फटका मारला तर झटक्यात माणूस छक्का होतो. बाप लय पावरबाज माझा. मुंडक्यावरती पायताण ठेवून मागच्या अंगानं बरकडीवरती लावला कासरा. फरफटत नेल्या आणि बांधली मोकळ्या बैलगाडीला. कमाल हाय बहादराची. मूरची कमाल तर ऐका की. बा बसला आल्याला पाणी पाजत. गडी माणसं कामात. दिवस मावळायला काम उरकून बाप येतो या बैलगाडीकडं. तर गाडी कुठाय जाग्यावर. म्हणजे भूताबितानं पळवली का काय म्हणायची. मोकळ्या वावरातनं घोरपडीनं गाडी मैल भर वडत नेली होती. बोला आता, किती ताकद असत्या बघा जातीच्या अंगात. खराय खराय, माणसाला वडत नेल. 5-50 घोरपडी आग गाडीला बांधल्या तर 7-8 डबल सहज वडून नेत्याल्या. शाणा हायस. चल मोर बघून. ही कोण येतय र? काय की मोरनं 3-4 कनफाटी आलं. एक रानबोका काठीला अडकिवल्याला. एक ससा 4 पाय एका जागी बांधल्याला. खांद्यावरती वागर काठी टाकून निवांत येत होती. त्यांच्या कुत्र्यासनी बघितल्यावर ह्यांच्या कुत्र्यासनी जोर चढला की. शिकार बाजूलाच राहिली नसती कळवंड सुरू. दगड हाणून दुढिवल्यावरती पळाली तर. काय गावतय का नाही? नाही, एक घोरपड गावल्या. ससाट कुठं व गावलं तुम्हासनी? त्या वरच्या पिळणात वाघरीत अडकलं. थांबली तर जरा. तंबाखूला चुना मागून घेतला. बकाणं भरत पळाली. काय बी म्हणा, नशिबाशिवाय शिकार नव्ह. नाहीतर काय. चला, त्या डोंगराला वळसा मारूनच माघारी फिरायचं. बुवा सांगणार आणि सारे ऐकणार. 4-5 मैलांची परीख पालता घालून बी सशाचा पत्ता नाही. गुंडा नाना म्हणला, बास आता, फिरूया माघारी. मग काय तर, उद्याच्याला येऊया. माशाला गेलो असतो तर निदान किलोभर मास तरी गावला असतं. चला. मधीच बाबू परसाकडला म्हणून वगळात गेला. बाकीची बसली तर मधी घोरपड मांडून शिकारीच्या गप्पा मारत. बाबू झाडाला बसायला आणि ससा उठायला एकच गाठ पडली. पांढरा फेक ससा. बामणाच्या पदराखाली जलामल्या वाणी. धोतर सावरीत बाबू लागला पळायला. अरे सस उठलं, पळा पळा. ससा बी देवानं वळिवल्या वाणी नेमका बसलेल्या टोळक्याकडच वळला. मोहर कुत्री आलीच आडवी. माग बाबू धोतरात पाय अडकून पडला तरी पळतोयच. ससा 7 कुत्र्यांच्या तावडीतनं निसटतोय व्हय. 17 लचक तोडून जाग्यावर मारला. सारीच डवरी उडी मारून खिदाळली.
चांगला 2 किलोचा ससा. बुवानं भराभरा उलगाडला. ठक्षानं कुऱ्हाडीनं घोरपड तोडली. कानडं पाय बाजूला काढून मटणाचा ढीग लावला बाबूच्याच धोत्रावर. गुंडानाना हसत हसत म्हणाला, लका परसाकडला बसलास का नाहीस गड्या? छे, आता मटण खाऊनच पोट मोकळं करायचं. साऱ्यांनी मटण वाढून घेतलं. बुवानं साऱ्यासनी पान दिलं. ठक्षानं बिड्यांची गड्डी मोकळी केली. दिवस मावळायला तास बाकी असताना सारी वस्तीकडे वळली. लय दिवसातनं मनासारखी शिकार गावली होती. पोटात सकाळ धरणं काय बी नव्हतं, तरी बी नुसतं मटण बघून प्रत्येकाचं पोट भरलं होतं. सारी मनातल्या मनात भैरवनाथाला हात जोडत होती. ढेंगा टाकत वस्ती जवळ करत होती.